साक्षी, किती हाका मारल्या तुला माहितीये का? काय करत होतीस तू? मी पुस्तक वाचत होते, मला तुझी हाक ऐकायलाच नाही आली. आरशासमोर बसून काय झालं? तुला काय हवं ते सांग ना. कशासाठी हाक मारलीस मला? साक्षी, मला ना काही कळतच नाहीये. मी खूप गोंधळली आहे. आता काय झालं? अगं, आता बातम्यांमध्ये सांगितलं की शाळेचे केस रिओपन करतायत. काय? हो ना, आणि ते सुद्धा विक्रमादित्यच्या सांगण्यावरून. देऊ, तुला कळतंय का? विक्रमादित्य जर स्वतःहून ही केस रिओपन करायला सांगतोय तर मग आपला संशय खोटा ठरतो. म्हणजे विक्रमादित्य आता जे काही वागतोय त्याचं माफी मागणं, मला शाळेत पूजेसाठी बोलवणं, आता फोन करून थँक्स म्हणणं, हे सगळं नाटक नाहीये? म्हणजे इतके दिवस आपण चुकीच्या माणसाला ह्या सगळ्यासाठी जबाबदार धरत होतो. मला ना काहीच कळत नाही आता. साक्षी, आपण क्षणभर जरी असं मानलं की विक्रमादित्याने हे काहीच केलं नाहीये, पण त्या रात्री शाळेत जे काही घडलं ते त्यानेच केलं ना. हो देऊ, पण आपल्या बाबतीत घडलेल्या बाकी सगळ्या गोष्टींना सुद्धा तोच जबाबदार आहे असं तर नाही ना आपण म्हणू शकत. म्हणजे मग दादूंना किडनॅप करण्यामागे सुद्धा त्याचा काहीच संबंध नसेल? माहित नाही, मी पण गोंधळून गेले आता. वा, ग्रेट विक्रम. शाळेची केस रिओपन करण्याचा तुझा निर्णय खरोखरच खूप चांगला आहे. तुम्ही आमच्या या निर्णयावर खरंच एवढे खुश आहात नील भैया? खुश? अरे बेहद्द खुश आहे मी. मी आजारपणातून बाहेर आल्यापासून तुमच्याकडे बघतोय. तुमच्यात बराच बदल घडलाय भैया. असेल. तुझ्यात घडणारा हा बदल मला नीट बघता यावा म्हणून बदललो असेल असं समज. विक्रम, तुला नाही वाटत माझं आयुष्य हे असं विस्कटून जाण्याकरता एक बाई जबाबदार होती आणि तुझं आयुष्य सावरण्यासाठी देवयानी कारणीभूत आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असं म्हणतात. हे खरंच आहे, हे आत्ता कळतंय मला. आणि आम्ही मात्र त्याची विचारपूस करायची, ते सोडून तू बिझनेस बद्दलच बोलायला लागलीस. तू तुझा निर्णय नाही मला सांगितलास. आमचा निर्णय आम्ही भैया साहेबांना कळवला. तू घेतलेला निर्णय चुकीचा आहे हेच सांगायला मी इथे आले. मागच्या काही दिवसांमध्ये तू घेतलेला प्रत्येक निर्णय कंपनीच्या नुकसानीचा ठरलाय. असं का वागतोयस तू? आत्मिक शांतीसाठी.
तू काय बोलतोयस मला खरंच कळत नाहीये. नील भैया, तुम्ही समजावा तिला. मॅडम, तुमच्या बिझनेस मॅनेजमेंटच्या पुस्तकांमध्ये आत्मिक शांती नावाचा शब्द, अशी काही कन्सेप्ट तुम्ही वाचली नसेलच. विक्रमने नसेल वाचली. पण मरण इतक्या जवळून पाहिल्यानंतर जगण्याची खरी किंमत कळली आहे त्याला. आणि म्हणूनच आता तुमच्या बिझनेसमधल्या फायद्या तोट्याचा फारसा परिणाम नाही होत त्याच्यावर. काही लक्षात येत आहे का? विक्रमादित्य कुठे आहे? ते त्यांच्या बेडरूममध्ये आहेत. तुम्ही बसा, मी त्यांना बोलवतो. नाही, नको, मीच जाते. बरं. विक्रम, श्रावणी, आय एम सो सॉरी. मी तुला फोन न करताच पुन्हा भेटायला आले. ॲक्च्युली आपलं लास्ट टाइम फोनवर बोलणं झालं तेव्हा तूच म्हणाला होतास ना कधीही भेटायला ये म्हणून, राईट? बोल. विक्रम, इतके दिवसापासून तुला भेटण्यासाठी मी खूप धडपडतेय. तू आजारी होतास तेव्हा माझी काय अवस्था झाली होती. तू हवं तर साईमांना विचार. तुला बरं वाटावं ना म्हणून मी खूप नवस केले, सगळी देवळं पालथी घातली. तुला भेटायला मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा आले होते, पण कोणी मला आतमध्ये येऊनच दिलं नाही. तुझी धडपड आम्ही समजू शकतो श्रावणी. खरं तर आम्ही तुझ्या घरी आलो होतो तेव्हाच आपली भेट झाली असती तर तुला धडपड इथे यावं लागलं नसतं. सो बॅड यार, मी नेमकी त्याच वेळी घरी नव्हते. तू एवढंच सांगायला आलीस का अजून तुला काही सांगायचं? खरं तर आम्ही तुझ्या घरी आलो होतो तेव्हाच आपली भेट झाली असती तर तुला धडपड इथे यावं लागलं नसतं. सो बॅड यार, मी नेमकी त्याच वेळी घरी नव्हते. तू एवढंच सांगायला आलीस का अजून तुला काही सांगायचं? मला अजून बोलायचं आहे, पण बोल ना, निसंकोचपणे बोल. विक्रम, देवयानी बरोबर आमच्या घरातल्या सगळ्यांना तू माफ केलंस. तुला माझी आठवण नाही आली? एकदा तरी आपणहून फोन करून माझ्याशी बोलावं असं चुकूनही नाही वाटलं तुला? त्या दिवशी पार्टीमध्ये सगळ्यांसमोर माझा अपमान केलास, तेव्हापासून तडफडतीये मी. मीच तुझ्याबरोबर सुरुवातीपासून होते ना, मग या सगळ्याची शिक्षा तू मला का दिलीस? मी काय बिघडवलंय तुझं? तू अजून हे सगळं डोक्यात धरून बसले श्रावणी. आम्ही तुला त्या दिवशीच फोनवर सांगितलं होतं की या सगळ्या गोष्टी विसरून जा. झालं गेलं सगळं विसर. आणि आता हा विक्रमादित्य कोणालाही माफ करण्याच्या पलीकडे जाऊन पोहोचलाय. म्हणजे तू मला माफ केलंस? मी? आम्ही काय कोणाला माफ करणार? एनिवे, पण तुझ्या काढून घेतलेल्या मॉडेलिंगच्या तुझ्या सगळ्या असाइनमेंट तुला परत केल्या जातील. आणि यापुढेही तू राजेश शिर्केची लीड मॉडेल म्हणून काम करशील हा आम्ही तुला शब्द देतो. विक्रम, पुन्हा मोठी चूक करतोयस. कुठलीही मोठी असाइनमेंट मिळावी म्हणून मी इथे नव्हते आले. माझा एक हरवलेला मित्र मला परत मिळावा म्हणून आले होते मी. साईमा, पाहिलं? माझी पूजा अर्चा आणि तुमचे आशीर्वाद यामुळेच विक्रमादित्य संकटातून वाचलेत. भल्या पहाटे ज्या श्रद्धेने
मंदिराच्या 100 पायऱ्या चढून उतरत होते, त्याच श्रद्धेने विक्रमादित्यनाच वाचवले. तुम्हाला असं नाही वाटत? विक्रमादित्य परत आलेत याचा आम्हालाही आनंद आहे. साईमा, तुमचा माझ्यावरचा राग अजूनही नाही गेला? आयुष्यात पहिल्यांदाच खोटं बोलले, त्याची एवढी मोठी शिक्षा नका देऊ हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विक्रमादित्यनी मला आणि माझ्या घरातल्या सगळ्यांना माफ केलंय. आता फक्त तुमची माफी राहिली आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मी पुन्हा असं कधीच नाही वागणार. केलं आम्ही तुम्हाला माफ. विक्रमादित्य एवढ्या मोठ्या संकटातून सही सलामत परत आले म्हणून आम्ही तुम्हाला माफ केलंय, हे मात्र विसरू नका. माझीच वाट बघत होतीस ना मॉम? अगं श्रावू, किती उशीर. काय झालं? काय म्हणाले विक्रमादित्य? अगं तुला विचारते, बोल ना. कॉन्ट्रॅक्ट बद्दल काही बोलले का? मॉडेलिंगच्या? रिलॅक्स. केवढे प्रश्न विचारतेस मॉम? अगं त्या विक्रमादित्यच्या वागण्याचा तुला त्रास होत होता म्हणून तर एवढ्या रात्री त्यांना भेटायला गेलीस ना. आणि तर मी तुला काय झालं विचारते तर इतके शांत कशी उभी आहेस तू? मॉडेलिंगचं नवीन कॉन्ट्रॅक्ट वगैरे मिळणार असं काही म्हणाले का? इथे कुणालाय मॉडेलिंगची हौस? असल्या छोट्या छोट्या स्वप्नांमध्ये मला कधीच इंटरेस्ट नव्हता, हे तुलाही चांगलंच माहिती आहे ना मॉम. म्हणजे आता तुला मॉडेलिंग करायचं नाही? अगं मग काय करायचंय? मॉम, मी तुला यापूर्वीच सांगितलं होतं ना, मला राजेश शिर्केंची सून व्हायचंय. विसरलीस? मी विसरले नाही, पण देवयानीचं काय? म्हणजे तूच म्हणत होतीस ना की विक्रमादित्य त्या काकूबाईच्या प्रेमात पडला तर मग? मॉम, काळजी करू नकोस. राजेश शिर्केंची सून व्हायचं या एकाच निश्चयाने माझं प्रत्येक पाऊल मी आता टाकणार. आणि अशा वेळी देवयानी काय, कोणीही माझ्या वाटेत आलं ना तरी सोडणार नाहीये. हॅलो विक्रमादित्य, मी देवयानी बोलतेय. देवयानी? हो. तू तू स्वतः आम्हाला फोन केलास? हो. खूप विचार केल्यानंतर मी स्वतःहून तुम्हाला फोन करते. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तुमचं आत्तापर्यंतचं वागणं मी पाहत आली. इतरांकडूनही तुमच्या कार्याबद्दल ऐकलंय आणि आता माझा विश्वास बसलाय की माणूस म्हणून तुम्ही खरंच बदललाय. म्हणूनच मी ठरवलंय. काय ठरवलंस देवयानी? मी ठरवलंय की उद्यापासून मी पूर्वीसारखीच आपल्या शाळेत शिकवायला येणार आहे. हो, दॅट्स ग्रेट. दॅट्स अ ग्रेट डिसिजन देवयानी. तुला माहित नाही तू हा
अभिलाषा, माझा डबा. काका हे घे चहा. आणि काय झालं, डबा हवाय का? थांबी देते तुला. हा अगं तू कशाला करतेस? तुला जायचं असेल ना? कुठे? म्हणजे तू आज शाळेत जाणार नाहीस? नाही काका, मी अजून काही ठरवलं नाहीये. देव ग, काल ती चंदा तुला किती आपुलकीने सांगत होती यायला. मला तर वाटलं होतं तेव्हाच तुझा डिसिजन झालाय. नाही अरे, मी काका पब्लिशर जोशींशीही बोलली आहे ना. मग तू ती नोकरी करायचं ठरवलंयस का? नाही तसं काय नाही. म्हणजे ते म्हणाले त्यांच्या इकडे वेकन्सी आहे. तुला काय वाटतं, मी कुठे जावं, जोशींकडे की शाळेत? देव, मला काय वाटतं यापेक्षाही तुला जास्त आनंद कशात मिळणार आहे ते महत्वाचं आहे. अर्थातच शाळेत जाऊन काका. शाळेशी बांधिलकी माझी केव्हाही जास्त आहे. पण त्या सगळ्या आठवणींना जागळून टाकेल अशी एक वाईट आठवणही जोडली गेली आहे. तिचं काय करू? बस. देव, आता विषय निघालाच आहे म्हणून बोलतो. मी माझी मतं कधीच कुणावर लादत नाही, तुला माहिती आहे. पण वहिनी काही बोलले तुझ्याशी? कशाबद्दल? विक्रमादित्यचं जे बदललेलं रूप आपल्याला दिसतंय त्यावरून मला तरी असंच वाटतं की सगळे मला हेच सांगण्याचा प्रयत्न करतायत की झालं गेलं विसरून जा. आणि काका, मी बाकी सगळं विसरायला तयार आहे. पण त्या रात्री जे काही घडलं ते मी कसं विसरू? असं काय केलं होतं विक्रमादित्यने? काकू प्लीज, आता या बाबतीत प्लीज विक्रमादित्याची बाजू नको घेऊस. देवयानी, आज इतर गोष्टींपेक्षा तुला नोकरीची जास्त गरज आहे. आणि खरं बोलायचं तर विक्रमादित्यने फक्त तुझे हात धरून ठेवले होते, एवढंच ना? तूच तसं म्हणालीस. पण त्याचा हेतू तर तू असेल ना, त्याचा हेतू वाईटही असेल. पण त्याने तसं काही केलं तर नाही ना? जे घडलंच नाही ते मनात धरून ठेवायचं आणि आता चांगलं घडतंय त्याला लात मारायची. इतके दिवस तू शाळा करत रडत होतीस आणि आता ते तुला सन्मानाने परत बोलवतायत, तर तू विचार कसला करतेस? मी जे काही बोलते ते व्यवहाराला धरूनच बोलते. पण तुम्ही लोक तेव्हा मला एवढंच कळतं की इतर कुठेही नोकरी करण्यापेक्षा तू शाळेत जाऊनच जास्त आनंदी राहशील.